नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज बघा ओला कोलिम मस्त बनवलेला आहे, झणझणीत। बघू शकता तुम्ही किती छान आपला ओला कोलिम झालेला आहे। बघा किती मस्त दिसतो का नाही गाई, छान दिसतं। चला त्याला काय साहित्य ते आता आपण बघूया। तर बघा मी पॅन ठेवलेला, त्याच्यात तेल टाकलं आहे आणि कांदा टाकला। तर हा कांदा आपल्याला पहिला मऊसर भाजून घ्यायचा आहे, छान असा मऊसर हा भाजला ना तर कसं आपल्याला कोलिम खाताना कुरकुर कुरकुर असा आवाज नाही येणार। तर बघा त्याच्यामध्ये हे आलं, लसूण आणि हिरवी मिरची ही पेस्ट टाकलेली आहे, बघू शकता तुम्ही। ती पण कांद्याबरोबर आपल्याला मस्त अशी शिजून घ्यायची। तर गाईस, तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्कीच लाईक करा। ते पण शिजून घेतली आपली मस्तपैकी। बघा आपण आता टॉमॅटो टाकतोय, टॉमॅटो पण त्याच्यात आपण थोडासा शिजून, आणि कैरी आहे ही आपली कच्ची कैरी आहे। छान मला ना पनवेलच्या बाजारात कैऱ्या भेटल्या, मग मी ह्या कैऱ्या घेऊन आली आणि मग ही कोलिममध्ये टाकली आहे। आणि आपले हे मसाले टाकलेत त्याच्यात, बघू शकता तुम्ही। आपला आगरी मसाला वगैरे सगळे मसाले याच्यात टाकलेले आहेत। ते छान आपण शिजून घ्यायच्यात। तर बघा आता छान आपलं ओला कोलिम छान असं आता आपण धुवून घेतलेलं आहे स्वच्छ असं, आणि आता ह्याच्यात टाकतोय। हे बघा मस्त असं ह्याला ना गाई चांगला शिजून घ्यायचा। ह्याच्यात आलं जरूर टाकायचं, मग ते आपल्याला खाल्लं ना तर बाधा होत नाही पोटाला, म्हणून आलं जरूर टाकायचं। आलं, लसूण आणि हिरवी मिरची असं मी ह्याच्यात टाकलेलं। तर हे बघा मस्त आपलं आता ह्याच्यावर झाकण द्यायचा। झाकण दिला ना का तो मस्त शिजेल, पाणी त्याच्यात पडेल वाफेचं, आणि तो मस्त शिजला जाईल, आणि मग भाकरीवर खावा, चपातीवर खावा, छान लागतो। हा बघा आपला कोलिम रेडी झालेला आहे। बघू शकता तुम्ही। तर गाई, श्रावण चालू झालेला आहे। कोणाकोणाचं श्रावण आहे? आमचा तर श्रावण आहे, पण फुल महिना नाही आहे। आम्ही कसं सोमवार, शनिवार आणि गुरुवार अशी मच्छी खाणार नाही, पण यारी दबाके मच्छी खाणार। आणि आता श्रावण महिन्यात ना बोंबील खूप येतात हा गाईज, मोठे मोठे बोंबील खायची मज्जा श्रावण महिन्यातच। मस्तपैकी फ्राय करून खावा, कालवण करून खावा, पण मस्त बोंबलाचीच खरी मज्जा असते श्रावण महिन्यात। फक्त आम्ही सोमवार आणि शनिवार खाणार नाही श्रावण महिन्यामध्ये। आता हे बघा आता आपण याच्यात कढईमध्ये ना तेल टाकले आणि कांदा टाकले। तर हे आहे आपलं ओली आंबाडचं आंबट। ओली आंबट म्हणजे करंदी, ओली करंदी। तर आता त्याचं आपलं आंबट आहे। बघा कांदा मस्तपैकी छान असं आपण शिजून घ्यायचं। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढा कांदा पाहिजे असेल तेवढा वापरा। मी हा मोठा एक कांदा घेतला, आणि आता याच्यात बघा आलं, लसूण आणि हिरवी मिरची ती पेस्ट टाकली आहे। मस्त असं हे पण मिक्स करून घ्यायचं, शिजून घ्यायचं आहे आपल्याला छान असं। हे बघा छान शिजला का नाही कांदा, आलं लसणाची पेस्ट, आणि आता टॉमॅटो टाकला आहे। टॉमॅटो काही शिजून घ्यायची गरज नाही, तो आपण रस्सा पाणी टाकणार त्याच्यामध्ये तो शिजून जाईल। आता हे आपले आगरी मसाले टाकलेले आहेत। हे बघा हा घरी मी मसाला बनवलेला आहे, त्याच्यात गरम मसाले वगैरे सगळे आहेत। तर हे बघा आता मी याच्यात कैरी घेतलेली आहे एक कच्ची, आणि ही ओली आंबाड। तर कैरी आणि आंबाड आता आपण टाकलेली आहे। आता ह्याला मस्तपैकी ना आपण मिक्स करून घेऊ। हे बघा बघू शकता तुम्ही, ओली आंबाड आणि कैरी आणि टॉमॅटो ते सगळं आपण मिक्स करून घेऊया छान असं। त्याला मसाले मुरले पाहिजेत, बघू शकता तुम्ही। हे बघा, आणि ह्याच्यात पाणी टाकायचं आहे, आणि ह्याला वाटण नाही हा गाईज, आम्ही वाटण वापरत नाही मच्छीला, त्यामुळे ह्याला वाटण काहीच नाही आहे। बघा छान ह्याच्यात पाणी टाकलं, आणि बघा मस्त असा उकाळा आलेला आहे। याला मीठ टाकूया, आणि मस्त भाताबरोबरही छान लागेल कालवण हे। आपली कोथिंबीर पण टाकली,
आणि हे आपल्याला भातावर खायचं किंवा तुम्ही चपातीवर खावा, भाकरीबरोबर खावा, चालून जातो. बघा छान असा उकाळा आलेला आहे. आपली करंदी पण शिजली. कैरी शिजायला पण टाईम नाही लागत आणि टॉमॅटो पण त्या पाण्यामध्ये मस्तपैकी शिजून गेले. तर बघा आपली आता किती छान अशी कैरी आणि आंबाटचं कालवण रेडी झालेलं आहे. तर या मैत्रिणींनो जेवायला. छान असं तुमचा श्रावण महिना असेल तर येऊ नका. तर चला रेसिपी रेडी झालेली आहे. बाय. सबस्क्राईब करा हो.